नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 17 ऑक्टोबर. आज आपण 17, 18 आणि 19 ऑक्टोबर या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर इकडे केरळच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. काल सुद्धा आपण सांगितलेलं होतं की याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे आणि पुढील काही दिवसात याचा आपल्या राज्यात सुद्धा इफेक्ट होणार आहे. त्याबद्दलचे अपडेट आपण वेळोवेळी तुम्हाला देतच राहू. बाकी काल सांगितल्याप्रमाणे आपण मुंबई विभागात पाऊस सांगितलेला त्या प्रकारे नाशिकचा भाग असेल, मुंबईचा पालघर, ठाणे, मुंबई या भागात सुद्धा पाऊस झालेला आहे. सध्या जर 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं, तर सध्या इकडे सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान आहे. उर्वरित राज्यात विशेष ढगाळलेलं हवामान नाहीये. विदर्भात सूर्यप्रकाशित वातावरण, तसेच मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात अंशतः ढगाळलेलं हवामान, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अंशतः कुठे कुठे ढग सध्या सक्रिय आहेत. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 17 ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 17, 18 आणि 19 ऑक्टोबरचा जिल्हा वाईज. तर आज जर पाहायचं गेलं, तर आज इकडे कुडाळ सावंतवाडीच्या थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस, तसेच दक्षिण भागात चंदगड तालुक्याच्या दक्षिण भागात, तसेच कुडाळ सावंतवाडी या भागात आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, स्थानिक ढग निर्माण होऊन तुरळक ठिकाणी होऊ शकतो. त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रात अक्राणी, धडगाव, त्याच्यानंतर शहाडे, ताळोडे, शिरपूर, सिंदखेड, साक्री, धुळे हे जे तालुके आहेत, या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे चोपडा, यावर, रावेर, त्यानंतर मुक्तीनगर, त्यानंतर धरणगाव, भुसावळ हे जे तालुके आहेत, या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील. पाचोरा, तसेच इकडे चाळीसगाव या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. सोयगाव, कन्नड, सिल्लोड, त्याच्यानंतर इकडे फुलंबरी, नंदगाव, याच्यानंतर मालेगाव, येवला हे जे तालुके आहेत, या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. तसेच इकडे संग्रामपूर, मलकापूर हे जे तालुके आहेत, उत्तरेकडील खामगाव, याच्यानंतर मोटोळा, धरणी, याच्यानंतर इकडे चिखलदरा, अचलपूर, मोर्शी, वारूद, अंजनगाव, सुरजी, तेवसा, त्यानंतर इकडे दर्यापूर हे जे तालुके आहेत, या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, कुठे कुठे पडेल, राहिलेले भाग कुठेतरी कोरडे राहतील. तसेच इकडे नागपूर जिल्ह्यात नारखेड, सावनेर, रामटेक, याच्यानंतर इकडे वारूद हे जे तालुके आहेत, त्यानंतर इकडे तोमसर, मोहोडी, गोंदिया, आमेगाव, त्याच्यानंतर इकडे अर्जुनी हे जे उत्तरेकडील तालुके आहेत, नागपूर, वर्धा, गोंदिया आणि भंडारा या 3-4 जिल्ह्यांच्या उत्तरेकडील तालुक्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पण आता हे जे तालुके तुम्हाला सांगितलेत, हा पाऊस काय सार्वत्रिक नसेल. तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होणारा हा पाऊस असेल, सार्वत्रिक पाऊस नसेल. त्यानंतर आजचा जर जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला, तर आज नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावतीचे उत्तर भाग, नागपूर उत्तर भाग, भंडारा, गोंदिया उत्तर भाग हा जो सर्व पट्टा आहे उत्तरेकडील, तसेच जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, पालघरचे उत्तर भाग असतील, या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली. तर आज तुरळक ठिकाणी थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, सगळीकडेच पडेल असं काय नाहीये. कुठे कुठे पडेल, तुरळक ठिकाणी, राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील. त्यानंतर इकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात, मध्य आणि दक्षिण भागात, सिंधुदुर्गच्या मध्य आणि दक्षिण भागात, कोल्हापूरच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच इकडे परभणी, जालना, अहिल्यानगर, बीड हे जे उत्तरेकडील भाग आहेत, अहिल्यानगरचे उत्तर, बीड उत्तर, परभणीचे मध्य भाग, जालन्याचे मध्य भाग,
या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, पण हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच होऊ शकतो. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, त्यानंतर इकडे धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरचे उत्तर भाग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघरचे राहिलेले भाग, ठाणे या भागातून पावसाची शक्यता आज कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये. याच्यानंतर उद्या 18 ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील, तर 18 ऑक्टोबरला सुद्धा इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोल्याचे उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग, नाशिकचे पूर्व भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर या भागात उद्या एका दुसऱ्या गावासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, अन्यथा मोठ्या किंवा विशेष पावसाची शक्यता नाहीये. तसेच सांगलीचे दक्षिण भाग, कोल्हापूर दक्षिण भाग, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागातून उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील, पण सार्वत्रिक नसेल. सर्वच ठिकाणी होईल असं काय नाहीये, कुठे होईल राहिलेले भाग कोरडे राहतील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, इकडे विदर्भ असेल, मराठवाडा, तसेच मध्य दक्षिण महाराष्ट्र, याच्यानंतर इकडे मुंबई विभाग हा जो सर्व पट्टा आहे, या पट्ट्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच 18 ऑक्टोबर साठी नाहीये. यानंतर थोडंफार 19 ऑक्टोबरला दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आहे, हे जे जिल्हे आहेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. जे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रावर बनणार आहे, याचा इफेक्ट थोडाफार जाणवायला सुरुवात होईल सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातून, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून. या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच सोलापूर, सातारा जिल्ह्यात स्थानिक ढगनिर्मिती झाली, पुण्याच्या दक्षिण भागात जर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व कुठेतरी पाऊस होऊ शकतो, पण सार्वत्रिक पाऊस नसेल या भागातून. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पावसाची शक्यता कोणत्याच जिल्ह्यातून 19 ऑक्टोबरला नाहीये. फक्त दक्षिण महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातूनच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 19 ऑक्टोबर साठी राहील, पण तो पण पाऊस सार्वत्रिक नसेल. यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले आहेत, तर आज इकडे नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, पुण्याचे पश्चिम घाट भाग, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे राहिलेले भाग, सातारा, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या सर्व जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. आपला अंदाज थोडाफार वेगळा आहे. इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या भागात, तसेच छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, नाशिक असेल या भागातच आज आपल्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज राहील, पण तो पाऊस सार्वत्रिक नसेल. आणि इकडे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात आपल्या अंदाजानुसार तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील, अन्यथा विशेष पावसाची शक्यता किंवा पावसाची शक्यता राहिलेल्या जिल्ह्यातून आजसाठी आपल्या अंदाजानुसार नाहीये. तर हा होता 17, 18 आणि 19 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.